बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं नमामि नमो तस्सै भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धास्स नमो तस्सै भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धास्स नमो तस्सै भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धास्स शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि द्वितीयम्पि बुद्धं शरणं गच्छामि तृतीयम्पि धम्मं शरणं गच्छामि तृतीयम्पि संघं शरणं गच्छामि तृतीयम्पि बुद्धं शरणं गच्छामि तृतीयम्पि धम्मं शरणं गच्छामि तृतीयम्पि संघं शरणं गच्छामि पाणातिपाता वेरमणि सिक्खापदं समादयामि वेरमणि सिक्खापदं समादयामि कामेषु मिथ्याचारा वेरमणि सिक्खापदं समादयामि मुसावादा वेरमणि सिक्खापदं समादयामि सुरामेरयं प्रमादपाना वेरमणि सिक्खापदं
एतं कुसुमसन्तति पूजयामि मुनीन्द्रस्य श्रीपादसरोरुहे पूजेन पूतं कुसुमेन नेन पुएन मेदेन दधामि मोक्षम् उपं विनायकी विदायिनं मे कायाति विनाशभावम् घनसारप्रदीपेन दीपेन तमदंसिना त्रिलोकदीपं सम्बुधं पूजयामि तमोनुरं सुगन्धिकाय वदना अनन्तगुणगन्धिना सुगन्धिनाः गन्धेन पूजयामि तथागतं बुधं धम्मं च संघं च सुगततं भव धातुओ धातुकभे लङ्काय जम्बुदीपे इदसपुरवरे नागलोके चिरूपे सर्वेऽपि बुधं दशबलतनुजं बोधिचेतियं नमामि वन्दामि चेतियं सर्वठानेषु पठित शारीरिकधातु महाबोधि बुद्धरूपं सकलं सराति संकल्प इमाय धम्मा धम्म पटिपटिया पुष्पपूजेमि इमाय धम्मा धम्म पटिपटिया धम्म पूजेमि इमाय धम्मा धम्म पटिपटिया संघ पूजेमि अर्ध इमाय पटिपटिया जाति जरा मरण महापरिमुच्यसामि इमेन पुण्यकामेन मामे बाल समागम संत समागम होतु यां निप्पाणपत्या देवो वस्तु कालेन ससंपत्ति हेतु च कीतो भवतु लोकच्च राजा भवतु धम्मिको साधु 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 सर्वांना माझ्या सगळ्यांनी माताई रमाच्या आजच्या जन्मदिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा। आता इथे एक स्वागत सादर होत आहे। पूनम, प्रज्ञा, विधान, वैदही, सोनाली, समृद्धी आणि सर्वे असे इथे सर्व मिळून प्रार्थना बोलली मी इथे स्वागत साजरी करत आहे। शांततेने सहकार्य करावे। जाऊनिया आश्रमा प्रथम नमो गौतमा चला हो प्रथम नमो गौतमा प्रथम नमो गौतमा चला हो प्रथम नमो गौतमा गौतमा चला हो प्रथम नमो गौतमा आचरणाची मुभा मिळाली जीवनांतरे आज बहरे वैशाखी पौर्णिमा वैशाखी पौर्णिमा प्रथम नमो गौतमा चला हो प्रथम नमो गौतमा प्रथम नमो गौतमा चला हो प्रथम नमो गौतमा करूया पावन आपले जीवन होऊन सारे जमा होऊन सारे जमा प्रथम नमो गौतमा चला हो प्रथम नमो गौतमा प्रथम नमो गौतमा चला हो प्रथम नमो गौतमा। जय भीम। अतिशय सुंदर सादरीकरण होतं। याच्यानंतर आता लहान मुलांच्या भाषणापासून सुरुवात करत आहोत। प्रथम तस्मै येईल भाषण करण्यासाठी। तस्मै Good evening everyone. Today I am going to
give a speech on Ramabai Jayanti. Ramabai Bhimrao Ambedkar was wife of Dr. B.R. Ambedkar, the father of Constitution. She was also known as Ramai or Mother Rama. She was born to a poor Dalit family on 7th February 1898. She was supportive and instrumental in helping him pursue to go for studies abroad. She was born to Bhikkhu Dhatre and Rukmini in 1898. Her parents died when she was very young, leaving her and her siblings behind to be raised by her uncles in Bombay. She was helping Dr. B.R. Ambedkar for his higher education abroad. She always supporting to Dr. B.R. Ambedkar. Because of her, Dr. Babasaheb Ambedkar reached in this position. Thank you. Very good statement in English you are trying to give us. Now I am next calling Swaraj. सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम. माझे नाव स्वराज जाधव. तर मी आज माता रमाई बद्दल 2 शब्द बोलणार आहे. तर माता रमाईंचा जन्म 7 फेब्रुवारी 1898 रोजी वनंद गावी झाला होता. त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पहिली पत्नी होते. पहिल्या महिला या आपल्या पतीला मालक असे म्हणायचे. पण माता रमाई बाबासाहेबांना फक्त साहेब बनायचे. जेव्हा बाबासाहेब लंडन मध्ये गेले होते शिक्षणासाठी तेव्हा रमाईंना समजलं की बाबासाहेबांना शिक्षणासाठी पैशाची अडचण होत आहे. तेव्हा माता रमाईंनी 14 रुपयांची मनी ऑर्डर पाठवली. मला वाटतं की ते पहिल्या महिला असाव्यात जे आपल्या विदेशात नवऱ्याला मनी ऑर्डर पाठवणार. अशा निस्वार्थ त्यागमूर्ती माता रमाई त्यांना माझे श्रीवार वंदन. जय भीम. Now next is Anup Sawant. झालं टाळ्या वाजवा ना. अरे एवढं खूप छान बोलले त्याने. अतिशय म्हणजे त्याच्या बोबडे आणि छोट्या शब्दात त्यांनी त्याच्या भावना मांडलेल्या आहेत. सगळ्यांपर्यंत पोहोचाव्या. प्रज्ञा सावंत आता त्यांचे शब्द प्रकट करते तिथे. सगळ्यांना मैत्रीपूर्ण जय भीम. अखंड विश्वाला शांतीचा संदेश देणारे महामानव भगवान गौतम बुद्ध, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना आणि त्यागाला मान देऊन आज आपण आपल्या म्हणतात ना की एका पुरुषाच्या मागे, एका यशस्वी पुरुषाच्या मागे एका स्त्रीचा हा प्रश्न आपण साजरा करण्यासाठी एकत्र आलेले आहोत. ती महान स्त्री म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची सहचारिणी माता रमाई भीमराव रामजी आंबेडकर. रमाई यांचा जन्म दाभोळजवळ वनंदगावी झाला.
आई रुक्मिणी वडील भिक्खू धोत्रे यांना 3 मुली आणि 1 मुलगा होता. मोठी मुलगी विवाहित होती. वडील काबड कष्ट करून गावासंद्रात माशाचे टोपली वाहण्याचे काम करायचे. आई गवऱ्या बनवायची, स्वयंपाकासाठी इंद्र पण आणायची. गवऱ्या बनवणे कशी बिनभांडवली व्यवसाय आहे. संसारात चांगले वाईट दिवस येतात म्हणून रमाईला आईने गवऱ्या बनवायला शिकवले होते. घरी गरिबी होती. अगदी बाळ वयातच आई वडिलांच्या मृत्यूनंतर आपल्या लहान बहीण भाऊ गौरी शंकर यांची जबाबदारी घेणारी कणखर बहीण पाहतानातील बाळ वयातच आई झालेली दिसते. आई बापाची छत्र हरवलेली मुंबईला मामाकडे राहिलेला मुलीला एक शिकलेला मुलगा पाहायला येतो. त्याच्याशी लग्न होते. त्यानंतर तिचा प्रवास म्हणजे ध्येय वेड्या माणसाला साथ कशी द्यायची याची कृतीतून समाजाला दिलेले उत्तर म्हणजे रमाई. साधी, सोजवान, हजरजबाबी, सहनशील, धैर्यवान, स्वाभिमानी, प्रामाणिकपणा ठाई ठाई रुजलेला, उत्तम सहचारिणी, हळवी, उच्च शिक्षित, नवऱ्यासोबत संवादी असणारे व्यक्तिमत्व रमाईचे होते. संसारात तुझं माझं न करता आपलं म्हणून समर्पण करणारी स्त्री आजच्या प्रत्येकाने समजून घ्यावी म्हणजे संसार वादाचा न होता संवादाचा होईल हे विशेष जाणवते. रमाईच्या पुढे संसाराची स्वप्न होती तर बाबासाहेबांच्या डोक्यात अर्थशास्त्राची, समाजशास्त्राची मोठमोठी गणित होती. जाती संस्थेचे उच्चाटन करण्याचे चक्र होते. देशाला यातून बाहेर काढण्याचे मार्ग शोधत होते. रमाईची साधना संसाराची होती तर बाबासाहेबांची साधना अभ्यासाची होती. ध्येय वेड्या नवऱ्याच्या उच्च शिक्षणासाठी लाचारीने जगण्यापेक्षा स्वाभिमानाने जगणारी कर्तृत्ववान रमाई होती. रमाईला बाबासाहेबांनी महात्मा फुले यांचा आदर्श मनात ठेवून शिक्षण दिले. बाबासाहेब आणि रमाई यांच्यात परदेशात राहिल्यानंतर होणारे पत्रसंवाद अतिशय प्रेरणादायी आहे. माहेरी शिक्षणाची कोणतीही पार्श्वभूमी नसताना सासरी शिकून बुद्धाचे चरित्र श्रीधर रामजी बाबांना वाचून दाखवणारे आणि बाबासाहेबांना पत्र लिहिणारे त्या पत्रातून त्यांना सतत प्रेरणा देणारी रमाई होते. तिच्यात होणारे असे बदल पाहून प्रत्येक स्त्रीला आपण ठरवलं तर जिद्दीने अशक्य ती गोष्ट शक्य करू शकतो हा आत्मविश्वास आजही येतो. बाबासाहेब रमाईला लिहिलेल्या पत्रामध्ये म्हणतात, मी स्त्री मुक्तीसाठी व उन्नतीसाठी लढणारा एक योद्धा आहे. स्त्रियांची प्रतिष्ठा वाढविण्यासाठी आवश्यक जो संघर्ष करता येईल तेवढा मी करेन. हे रमाईला सांगितल्यानंतर रमाईला बाबासाहेबांचा सार्थ अभिमान वाटला. यावरूनच बाबासाहेबांची स्त्रीविषयक भूमिका स्पष्ट होती आणि रमाईला सांगितल्यामुळे रमाईची सुद्धा तितकीच वैचारिक समज होती हेही त्यातून सिद्ध होते. स्त्री प्रश्नाकडे दोघे किती महत्व देऊन पाहतात हे सुद्धा समजते. कोलंबिया विद्यापीठात प्रवेश मिळाल्यानंतर रमाईला लिहिलेल्या पत्रात मी वडव्यातून जावण्याची प्रतिज्ञा केली आहे. शर्यती जिंकलो तर देशाला उजेडात उभा करेल, गुलामीची कंबर बांधेल. या लढाईत रमाई मला तुझी साथ हवी आहे. त्याची अस्पृश्यता नावालाही नाही. त्यामुळे माझ्यात एक नवी शक्ती संचार करीत आहे. या शक्तीचं रूपांतर वादळात होईल. त्या वादळाच्या पाठीशी तुला उभं राहायचंय. या संवादातून बाबासाहेब रमाईजवळ साथ मागत आहे. त्याचबरोबर रमाईला तितकीच ताकदीची समज असलेली स्त्री सहचारिणी होती म्हणून ते तिला ते बोलत होते. रमाई बाबासाहेबांना त्याचे उत्तर म्हणून पत्र लिहिताना म्हणतात, आमची चिंता सोडा तुम्ही, तुमची काळजी घ्या. मी सांभाळीन सगळं. कष्टाची मला चिंता नाही. तुम्ही शिकावं, मोठं व्हावं ही कामना आहे. आपण पत्रात खूप गोष्टी लिहिल्या. मी तुमच्या पाठीशी राहील, वाटेल ते कष्ट करेल, मागे हटणार नाही. तुमची काळजी फार वाटते. जेवण वेळच्या वेळी घ्या, तब्येतीची काळजी घ्या. या संवादी पत्र व्यवहारातून रमाई अतिशय आत्मविश्वासाने मी सर्व सांभाळेल म्हणत इथपासून बाबासाहेबांच्या सर्व गोष्टींना पाठिंबा देणारी धाडशी रमाई समोर येते. त्याचबरोबर सर्वसामान्य स्त्रीसारखे आपल्या नवऱ्याची तिला वाटणारी काळजी सुद्धा निदर्शनात येते. कंपनी साथी सोबत हवा कोपरा सुद्धा समोर येतो. रमाईच्या आयुष्यात स्वतःची पुढची लेकरं गमावण्याचे दुःखद प्रसंग आले. त्याला तिने अत्यंत धीराने तोंड दिले. स्वतःचा मुलगा रमेश गेला याचे पत्र त्यांनी बाबासाहेबांनी लिहिले होते. त्यामध्ये त्या लिहितात, रमेश आपल्याला सोडून गेला. त्याच्या आजाराचे मुद्दाम कळवलं नव्हतं. तुमच्या अभ्यासात गुंतलेल्या मनाला झळ पोचू नये म्हणून पण तुम्हाला एवढीच विनंती आहे की इतकं तुम्ही माझ्यावर सोपवा.
तुमच्या अभ्यासात अडथळा येऊ देऊ नका, जेवणाचा अभाव होऊ देऊ नका, तब्येतीची काळजी घ्या. मी इथे सारं सांभाळते. ताकदीनं स्त्री असून व्यवस्थेला नाकारून एकटीने संसार पेळण्याची ताकद रमाईमध्ये होती. स्वतःचं पोटचं देखून गेल्यानंतर नवऱ्याला धीर देणारी ही ती माऊली तिकडे संयमित गुरुभूमी ठेवणारी असेल याची कल्पना येते आणि अंगावर काटे येतात. या अतिशय संवेदनशील पत्राला बाबासाहेब एका ओळीत उत्तर देतात. बाळा, तुझ्या या बापाला भेटच गेलास का रे? स्वतःच्या संसारावर वेळप्रसंगी तुळशीपत्र ठेवून समाजाभिमुख ध्येय ठेवून जगणारे जोडप्याच्या आयुष्यात किती सुखदुःखाच्या प्रसंगाला मन घट्ट करून सामोरे जावे लागत असेल याची आपल्याला कल्पना येते. आपल्या पुतण्या गंगाधर याच्या आजारपणाची रमाईने जर अंतकरणाने बाबासाहेबांना पत्र दिले होते. हे पत्र मिळतात त्यांनी लगेच रमाईला उत्तर दिले. गंगाधर विषयी ऐकून वाईट वाटलं. तुझा अभ्यास चालला आहे हेही फार आनंदाची गोष्ट आहे. मी अन्नात मोदात झालो आहे तेव्हा माझ्याजवळ पाठवण्यास काही नाही, तरी पण तुमचा बंदोबस्त मी करीत आहे. वेळ जर लागला तर तुझे पैसे संपले तर दागिने मिळवून घे. मी आल्यावर तुझे दागिने तुला करून देईल. हे पत्र वाचतात रमाईच्या अंगाचा थरकाप उडाला. मी अन्नास मोदात झालो आहे ह्या एका वाक्याने रमाईचा जीव कासावीस झाला. तिला वाटले की त्यांच्या समोर व्यथा मांडत नको होत्या. त्यांचे लक्ष विचलित होईल, अभ्यासावर परिणाम होईल अशा अनेक कारणाने रमाई स्वतःला दोष मानायला लागल्या. दिवस रात्र कष्ट करून 16 मासाच्या शरीराला झिजवून आपला नवरा उपाशी आहे ह्या भावनेने त्यांनी 13 रुपये जमा केले आणि ते बाबासाहेबांना पाठवले. तेव्हा त्यांना समाधान मिळाले. त्या संवेदनशील प्रसंगातून जोडीदार म्हणून एकमेकांच्या प्रती असणारे समर्पण, पाठिंबा, समंजसपणे, त्याग, समविचारी, सुसंवादी असणारी चर्चा खूप महत्वाची ठरते हे प्रकर्षाने जाणवते. उच्च शिक्षण असणाऱ्या नवऱ्याच्या बायकोच्या गळ्यात फुटका म्हणे नाही म्हणून तोडणे देणाऱ्या समाज व्यवस्थेला चपराक देत माझं दागिना म्हणजे माझा नवरा, त्याचे उच्च शिक्षण, त्याचे ध्येय म्हणून अनेक तोडणे अपमानाचे प्रसंग पसरणारी रमाई आहे. सर्वसामान्य स्त्रीसारखे भौतिक सुखात न रमणारी रमाई मुंबईच्या जे हॉस्पिटलच्या आवारात परखडपणे भाषण करणारी निर्भीड सुद्धा पाहताना भावते. पती पत्नी या नात्यात शिक्षण, पैसा, रंग, रूप, जात अशा निमित्तांना महत्व न देता मनाचे सौंदर्य ओळखून संसार करणारे हे आदर्श दाम्पत्य होते. महाराच्या चौदार तळ्याच्या सत्याग्रहावेळी रमाईची तब्येत खराब होती, तरी सुद्धा रमाई सत्याग्रहात येऊन स्वयंपाक करून महिलांना जेवून घालण्याची जबाबदारी मी घेते असं बाबासाहेबांना म्हणत होत्या. तब्येतीमुळे आंदोलनासाठी सोबत तयार झालेल्या रमाईला टाळून बाबासाहेब कार्यालयातून बरोबर महालला निघून गेले. म्हणून रमाई सत्याग्रहात येऊ शकले नाही. आपल्या नवऱ्याचे आंदोलने, सभा, संमेलन यातून बोलणं ऐकून दारूरूपी विषारी नागाविषयी लोकांना सांगा म्हणजे लोकांचे संसार सुखाचे होतील असा आग्रह करणाऱ्या रमाई निर्व्यसनी समाजाचा हट्ट करणाऱ्या होत्या. यातूनच बाबासाहेबांना त्यावेळी त्यांचा प्रचंड अभिमान वाटला. रमाईकडून प्रेरणा घेऊन पुढच्या सभेचा विषय दारूबंदीचा बाबासाहेबांनी घेतला होता. त्यामध्ये बाबासाहेब म्हणाले, दारू सोडा, संसार जोडा. रमाईने आपल्या नवऱ्याबद्दल प्रचंड अभिमान वाटत होता. या प्रसंगातून रमाई आणि बाबासाहेब समाजातील प्रज्वलंत विषयावर सुद्धा तितकी समर्पक चर्चा करत होते आणि त्या प्रश्नांना मार्ग काढून होते हे सिद्ध होते. अशी रमाई प्रत्येक स्त्रीमध्ये असावी. आजच्या पावलावर पाऊल टाकावे आपण प्रयत्न करणं गरजेचं आहे. इथेच थांबले असते. नमोबुद्धाय. जय भीम. हॅलो, प्रज्ञा सावंत यांनी अतिशय सुंदर भाषण केलेलं आहे. मला वाटतं प्रत्येक बसलेल्या शक्यतो 2 तरी शब्द इथे बोलण्याचे धाडस करावे जसे त्यांनी दाखवले. म्हणजे 2 शब्द नाही, बरेच शब्द बोलले ते, पण धाडस खूप छान होतं. असं इथे बसलेल्यांपैकी कोणाला धाडस जर करावं असं वाटत असेल तर आजचा दिवस प्रिय आहे. आता इथे भाऊ आणि बहीण एक गाणं सादर करतील. रमाई झाली स्फूर्ती ज्योती भीमराव आंबेडकरांची. रमाई झाली स्फूर्ती ज्योती भीमराव आंबेडकरांची. मोठी जी गाथा
लोकोटीची माताजी उदारांतर करण्याची रमाई झाली स्मृती ज्योती भीमराव आंबेडकरांची रमाई झाली स्मृती ज्योती भीमराव आंबेडकरांची. थँक्यू. हॅलो, बरं संपूर्ण आता भाषण करते. सर्वप्रथम सर्वांना जय भीम. असे म्हणतात की प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एका स्त्रीचा हात असतो. आपल्या पतीच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहणाऱ्या डॉक्टर आंबेडकर यांच्या अर्धांगिनी रमाबाई आंबेडकर यांची आज जयंती 7 फेब्रुवारी 1858 रोजी मंडणगड येथे त्यांचा जन्म एका गरीब कुटुंबात झाला. खेळण्या बघण्याच्या वयात आई वडिलांचे चक्कर अडकले. त्यामुळे रमाईच्या कोवळ्या मनावर फार मोठा आघात झाला. या काळात बालविवाहाची प्रथा असल्याने वयाच्या 9व्या वर्षी त्यांचा विवाह अत्यंत साध्या पद्धतीने बाबासाहेबांसोबत पार पडला. रमाईचे संपूर्ण जीवन हे संघर्षात गेले. ज्यावेळी बाबासाहेब अस्पृश्यांच्या न्यायासाठी दिवसाचा एक करून लढत होते त्यावेळी रमाईने कोणतीही तक्रार न करता अत्यंत कष्टाने संसाराचा गाडा होत बाबासाहेबांना नेहमी प्रोत्साहन दिले. बाबासाहेब परदेशी असताना अनेकदा अडचणींचा रमाबाईंना तोंड द्यावे लागले. परंतु त्याग मूर्तीप्रमाणे त्यांनी आपल्या पतीपर्यंत त्यांच्या दुःखाची कसलीही झळ पोहोचू दिली नाही. 28 वर्ष रमाईने बाबासाहेबांना साथ दिली. बाबासाहेबांना परदेशी जावे लागल्यामुळे बाबासाहेबांनी रमाईंना आपल्या मित्राकडे म्हणजे धारवाड्याच्या वराले यांच्याकडे पाठवले. वराले काका धारवाड येथे मुलांचे वसतिगृह चालवत. तिथे अनेक लहान मुले खेळण्यासाठी त्यावेळी 2 दिवस लहान मुले खेळायला न आल्याने रमाईने वर्ली काकांकडे चौकशी केली असता ती मुले 2-3 दिवसापासून उपाशी असून वसतिगृहाला महिन्याला मिळालेल्या अन्नदानाची अनुमती मिळाली नसल्याने त्यांनी सांगितले अनुदान मिळण्यासाठी अनेक 2 ते 3 दिवस लागतील. असे जेव्हा वराळे काकांनी रमाबाईंना सांगितले त्यांनी त्यांचे मन भरून आले. त्या खोलीत जाऊन रडू लागल्या. त्यांनी घटना घाटाला ठेवलेला डब्बा आणि आपल्या हातातील सोन्याच्या बांगड्या वराळे काकांना देऊन त्या डब्यात ताबडतोब विकून किंवा गहाण ठेवून मुलांसाठी अन्नाची व्यवस्था करण्यास सांगितले. रमाबाईच्या आदेशाचे पालन करून त्यांनी देखील लहान मुलांच्या खाण्यापिण्याची व्यवस्था केली. त्यावेळी मुलांना पोटभर जेवताना पाहून रमाईचे मन प्रसन्न झाले आणि तेव्हापासून रमाई सर्वजण त्यांना रमाई म्हणून म्हणू लागले. भुकेल्या मुलांशी दशा पाहून बांगड्या सोन्याच्या रमाना दिला काढून. धन्य रमाई, धन्य रमाई. जय भीम. छान भाषण केलं समृद्धीने. आता भाषणानंतर थोडं मनोरंजन होणार आहे. श्रावी, कुठे आहेस तू? श्रावी आणि आनुरन या दोघांचा डान्स आहे आता. देखो देखो क्या बोल है चादर ओढ़े या खड़ा कोई
ऐसी रंगों भरी अपनी दुनिया है क्यों, सोचो तो सोचो ना, प्यार से चुन के रंगों को किसी ने सजाया, ये संसार है जो इतनी सुंदर है अपनी दुनिया, ऊपर वाला क्या कोई कलाकार है, खुशी तो या दोघांनी जोरदार टाळ्यांचं त्यांचं स्वागत करा. श्रावी इकडे ये. श्रावी गुड घे कम ये. जोरात जय भीम बोल. जय भीम बोल जोरात. I am proud of you. खूप सुंदर बोलते, खूपच छान. शरद दादाचं नाव घे. तुझा पार्टनर से माय पार्टनर चायनीज भाषा आहे तिची, पण खूप सुंदर नाचली. त्याप्रमाणे आता मी पुढच्या कार्यक्रमाकडे बोलतोय. आता पुढचा कार्यक्रम आहे मुलाचा डान्स आहे. स्वराज, तस्मय आणि आज्ञा. सकाळच्या पारी बाई बुद्धाच्या विहारी, इथं जाऊन सत्वरी ध्यान लावून मला सकाळी रोज बिहारी ग रमावं वाटत, मला सकाळी रोज बिहारी ग रमावं वाटत, बुद्ध चरणी ग धूम चरणी ग रमावं वाटत, बुद्ध चरणी ग धूम चरणी ग रमावं वाटत. आई या पण कार्यक्रमामध्ये उपस्थित असलेली आहे. सत्ता सत्कार
आमची मोळी मावशी ह्या करतील. मोळी मावशी धन्यवाद. या कार्यक्रमामध्ये आवाजात उपस्थित झाल्याबद्दल खरंच तुमच्या मनापासून धन्यवाद. खरंच अंगामध्ये शाळा आली आईची मुठी बागीबाई सावंत तांबे ह्या मुलगा जाधव पुष्पवणी माडगाव इथे राहणार या कार्यक्रमाची शोभा. आपल्या देशाची घटना लिहिणारे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे तुम्हाला सर्वांना माहीत असतीलच. हो मॅम, आम्ही त्यांच्याविषयी संपूर्ण अभ्यास केलाय. खूप छान. पण संपूर्ण आयुष्यभर त्यांच्यामध्ये खंबीरपणे उभ्या राहणाऱ्या त्यागमूर्ती म्हणजे त्यांच्या पत्नी माता रमाबाई भीमराव आंबेडकर आज मी तुम्हाला त्यांच्याबद्दल सांगणार आहे. वयाच्या 7व्याच वर्षी त्यांच्या आई वडिलांचं निधन झालं आणि घराची सर्व जबाबदारी त्यांच्या अंगावर पडली. ही प्रथा प्रचलित असल्यामुळे वयाच्या 9व्याच वर्षी त्यांचा विवाह भीमराव आंबेडकर यांच्याबरोबर झाला. हे काय केलंस? एखाद्या वेळेस तू माझी काळजी घेतली नाहीस तरी चालेल, पण या पुस्तकांची काळजी तुला घेतलीच पाहिजे. जर तू शिकली असतेस तर तुला या पुस्तकांचं बरोबर कळलं असतं. आणि त्यानंतर बाबासाहेब आंबेडकरांच्या सांगण्यावरून रमाबाईंनी शिक्षण घेण्यास सुरुवात केली. पुढच्या शिक्षणासाठी बाबासाहेब आंबेडकरांना परदेशी जावं लागलं, म्हणून रमाबाईंनी संपूर्ण घराची जबाबदारी स्वतःवर घेतली. बॅरिस्टरची बायको शेण गोळा करते म्हणून लोक नावं ठेवतील या भीतीने रमाबाई रात्रीच्या काळोखात गौऱ्या थापायच्या आणि पहाड व्हायच्या आधी घरी निघून जायच्या. पण मॅडम, रमाबाईंची रमाई केव्हा झाली? रमाबाईंच्या 5 मुलांपैकी 4 मुलांचा मृत्यू त्यांनी खूप जवळून पाहिला होता. त्यानंतर लहान मुलांना उपाशी पोटी बघणं त्यांना कधीच समजलं नाही. अशाच एका वेळी भुकेल्या मुलांची दशा पाहून बांधलेल्या सोन्याच्या रमाईने बिया काढल्या आणि त्या दिवसानंतर सगळी मुलं रमाबाईंना रमाई बोलली.
माया, त्याग अशा अनेक गुणांचा संगम म्हणजेच माता रमाबाई भीमराव आंबेडकर. आज एक महिनाभर आपली तयारी झाली. आपण सगळेजण त्याच्यामध्ये नव्हतो, पण या तिघींनी खूप मेहनत केली आणि आज मला त्यांच्यासाठी खूप गर्व होऊन आले की त्यांनी या जगातून आपल्याला दिलं आहे की रमाईने जीवनावर काय केलं. त्यांनी शेणात आपल्या गौऱ्यात थांबल्या आणि आपल्या संसारात नवऱ्यामागे कसं सांभाळलं हे त्यांच्या गाण्यातून आपल्याला दिसून आलं. आणि अक्षरशः हे गाणं वाजत होतं आणि हा नाचत होता, त्याच्यावर मला इतकं खूप वाईट वाटत होतं की आपल्या रमाईने आपण कष्ट केले आणि आज आपण मला एक दोन कामं आपले हातपायही दुखतात की आपल्याला खूप त्रास होतोय. आणि या तीन बहिणींना मी मनापासून जयभीम बोलते. आणि जसं रमाईचं प्रेम बाबासाहेबांना खूप दुरून भेटलं आणि ते खूप जवळ असल्यासारखं वाटत होतं. आणि आज आपले नवरे आपल्या सोबत असताना पण आपण धरावशी उशीर झाला असं म्हणतो, पण रमाईने खूप ते प्रेम लांबून अनुभवलं. आणि आज व्हॅलेंटाईन डे आहे, तर या तिघींच्या नवऱ्याने हा रोज जे आहे ह्या तिघींच्या नवऱ्याने आपला रोज देऊन त्यांचं स्वागत करावं ही माझी मनापासून इच्छा आहे. प्लीज प्लीज हो भाऊ, दादा भाऊ. काय झालं? थँक्यू, धन्यवाद. धन्यवाद.